स्मार्ट सुगरणींसाठी खास किचन टिप्स. नमस्कार मंडळी, ओजस्वी किचन्स मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. तर या टिप्स तुम्हाला रोजच्या जीवनात वापरात येतील. नंबर 1. जर घरात जुने एक्सपायर्ड टोमॅटो केचप असेल तर त्यात लिंबाचा रस टाकून तांब्याच्या आणि पितळीच्या भांड्याला लावून ठेवा की भांडे स्वच्छ निघतात. नंबर 2. इडली किंवा डोशाचे पीठ ॲल्युमिनियमच्या भांड्यात कधीच आंबवू नये. त्यासाठी फक्त स्टील किंवा काचेच्या भांड्यांचा वापर करावा. नंबर 3. कडधान्ये फ्रीजमध्ये ठेवली तर कीड लागत नाही. नंबर 4. जर दूध तापवायला ठेवलं असेल आणि अचानक काही काम आलं तर दुधाच्या पातेल्यावर स्टीलच्या कडीचा चमचा आडवा ठेवावा. असे केल्याने दूध उतू जात नाही. बऱ्याचदा आपलं लक्ष नसतं आणि आपण दूध गॅसवर तापवायला ठेवून देतो. नंबर 5. कांदे लसूण हे अंड्याजवळ ठेवू नये कारण अंडे लवकर खराब होतात. नंबर 6. हिरव्या भाज्या शिजवताना कधीही झाकण शिजवू नये. त्यातील पोषक तत्वे कमी होतात. नंबर 7. कुकर लावताना रोज त्यामध्ये अर्ध्या लिंबाची फोड घालावी की त्याने कुकर काळं पडत नाही. ते अर्ध्या लिंबाची फोडमध्ये रस नसला तरी चालेल, पण लिंबाची फोड घालावी. नंबर 8. ओटा पुसण्यासाठी वापरलेले कापड रोजच्या रोज धुवायला टाका. जमल्यास 2 ते 3 वेगवेगळे कापड वापरा. नंबर 9. किचनचा ओटा काळा हवा असेल तर छोट्या कापडावर गोड तेलाचे काही थेंब टाकून ओटा पुसावा. नंबर 10. कणिक मळून ते फ्रीजमध्ये ठेवणे टाळा. ते आरोग्यासाठी योग्य नाही आणि लहान मुलांना तर अजिबातच द्यायची नाही ती पोळी. फ्रीजमधल्या कणिकची पोळी अजिबात द्यायची नाही. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा. शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.